श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी भगवान शिवशंकर आणि हनुमानाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. संकटमोचन हनुमानाचे जीवन बदलणारे 11 प्रभावी उपाय. बघा, मंगळवार आणि शनिवार हा पवनपुत्र हनुमानाचा दिवस. या दिवशी कोणत्या गोष्टी केल्याने बजरंगबली प्रसन्न होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते याबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भक्तिभावाने केलेली सेवा कधी वाया जात नाही. आयुष्यातील आर्थिक तंगी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, भगवान शिवशंकरांचे एक अंश असणारे हनुमान आणि शनिदेव हे लवकर प्रसन्न होण्यासाठी आपल्या जीवनातील शनिदोष दूर करण्यासाठी आपण फक्त ओम हनुमते नमः या मंत्राचा जरी जप केला तरी ते लवकर प्रसन्न होतात. आपण कितीही संकटात अडकलेले असाल, घरातील अडथळे, नोकरीचा त्रास, पैशाची कमतरता, मानसिक ताण आणि शनिदेव मंगळ ग्रहाचा दोष या सर्वांवर जलद आणि प्रभावी फल देणारे देव म्हणजे संकटमोचक हनुमान. आज आपण जाणून घेणार आहोत मंगळवार शनिवारचे अत्यंत शक्तिशाली उपाय. घरात तत्क्षणी परिणाम देणारे हनुमान चालीसा म्हणताना कोणते नियम पाळावे याची माहिती. संकटमोचन हनुमानांचे जीवन बदलणारे दिव्य उपाय. नंबर 1. मंगळवारी शनिवारी प्रदोष काळात भगवान शिवशंकर आणि मंगळ ग्रहांना प्रसन्न करण्यासाठी मंदिरात जाऊन किंवा घरच्या घरी तुपाचा दिवा लावावा. मनोभावी प्रार्थना करावी. यामुळे मंगळ दोष, कर्ज, वादविवाद कमी होतात. 2. श्री हनुमान हे शक्तीचे प्रतीक आहेत. त्यांच्या नावाने सुरू केलेली प्रत्येक गोष्ट भयाशिवाय पूर्ण होते. मनुष्य अभय प्राप्त करतो. त्याची अस्वस्थता दूर होते. 3. रोज सकाळी एका श्वासात ओम हनुमते नमः म्हणावे. दिवसातील अडचणी आपोआप कमी होतात. 4. उजवा हात आपल्या छातीवर ठेवून हनुमंताचे स्मरण करा. आपले मनोबल, स्थैर्य, धैर्य वाढते. 5. मंगळवारी किंवा शनिवारी डाळ आणि गूळ याचे दान करावे. आपल्याला कर्जमुक्तीपासून मुक्तता मिळते. तसेच हनुमान मंदिरात प्रवेश करताना एकदा राम नामाचा उच्चार करा. सकारात्मक ऊर्जा वाढते. 6. हनुमान मूर्तीसमोर तांदूळ अर्पण करा. रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालीसा म्हटल्या स्वप्नभय नाहीसे होते. 7. मंगळवारी सूर्योदयापूर्वी थंड पाण्याने स्नान करून देवाला प्रणाम करा. पूजेनंतर गोल धूप लावावा. घरात शांती व प्रसन्नता येते. तसेच शरीर मन शुद्ध होते. 8. लाल कपड्यात गूळ व बेसन लाडू बांधून हनुमानाला अर्पण करा. तसेच महामृत्युंजय मंत्र म्हणावा. आपली सुरक्षा वाढते. आर्थिक अडथळे दूर होतात. 9. मंदिराच्या उजव्या बाजूने 11 प्रदक्षिणा घाला. जय हनुमान म्हणा. नोकरीचे प्रश्न सोडतात. तसेच श्री हनुमंताचा मंत्र ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रू संहारणाय सर्व रोग हराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा हा मंत्र अधिकाधिक जपावा. 10. मंगळवारी पूजा करताना हनुमान व स्वतःला लाल कुंकवाचा टिळा लावा. आत्मविश्वास दुप्पट वाढतो. 11. ज्यांना नजर दोष आहे त्यांनी हनुमंताच्या मूर्तीसमोर नारळ फोडून प्रसाद वाटावा. तसेच हनुमंताच्या मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्यात काळे तीळ टाकावे. या उपायाने श्री शनिदोष, कामातील अडथळे, धनसंबंधित समस्या दूर होतात. 12. शनिवारी संध्याकाळी हनुमानाच्या समोर एक चमेलीच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यात काळे तीळ टाका. नकारात्मकता कमी होते. 13. घरात कोणी सतत आजारी पडत असेल तर रोज संध्याकाळी घरात पंचमुखी हनुमंताचे कवच वाचावे किंवा ऐकावे. श्री हनुमान मंदिरातील तीर्थ आजारी व्यक्तीस आणून पाजावे. आजारात सुधारणा होते. असे हनुमानाचे उपाय केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या, संकट, बाधा आणि आर्थिक अडचणी, मानसिक ताण तणाव, घरातील वास्तुदोष सर्व दूर होऊन मनुष्य सुखी जीवन जगतो. हनुमंताचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. जय श्रीराम. ओम हनुमते नमः. श्रीराम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम हनुमते नमः नक्की टाईप करा. ओम हनुमते नमः टाईप करा. धन्यवाद.